बरं आता बोला. धर्माची उत्पत्ती कशी झाली यावर मी बोलणार आहे. माणूस जन्माला आल्यानंतर सुरुवातीला तो अज्ञानीच होता, परंतु निसर्गात होणाऱ्या अनेक घडामोडीमुळे तो विकसित होत गेला. निसर्गातील अनेक भयग्रस्त बाबीमुळे त्याला एकमेकांसोबत राहणे आवश्यक वाटू लागले. मग तो लहान लहान टोळ्या करून राहू लागला. त्या टोळ्यामध्ये सुद्धा नेहमी संघर्ष चालत असे. स्वार्थ, हेवेदावे, श्रेष्ठ कनिष्ठ भेदभाव अशी अनेक कारणे असत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये नेहमी भांडण तंटे व्हायचे. मग त्यातीलच काही लोकांना वाटलं की ह्या भांडण तंट्यामुळे आपलं नुकसान होत आहे, तेव्हा ह्यावर काहीतरी उपाय शोधून काढावा. त्यातून ते एकत्र आलेत. त्यांनी त्या 25 लोक राहत असलेल्या टोळीतील सगळ्यांना एकत्र बसवून काही नियम तयार केलेत आणि ह्या नियमाप्रमाणे आपणास सगळ्यांनी वागायचे आहेत. ह्यामुळे आपल्या टोळीचं एक चांगलं सुसंस्कारित जीवन जगता येईल आणि ते त्या सगळ्या लोकांना बाध्य केलं. त्यातून जीवन जगण्याची पद्धती निर्माण झाली. त्याला धर्म मानण्यात आले. परंतु त्या 25 लोकांच्या टोळीपैकी 20 लोकांनी ते मान्य केले, परंतु तिथल्या 5 लोकांनी त्यांचा नियम धुडकावून लावला, कारण ते गुंड प्रवृत्तीचे होते. ते 5 लोक कुणाचंही ऐकायलाच तयार नव्हते. त्यांनी ह्या 20 लोकांना त्रास देणं सुरू केलं, त्यांना जेरीस आणलं. मग ह्या 20 लोकांनी पुन्हा एकत्र येऊन विचारविनिमय केला. ह्या 5 लोकांच्या उपद्रवाला कंटाळून आपली टोळी सोडून द्यायची का? त्यांचा त्रासच सहन करायचा का? 20 लोक 5 लोकांना घाबरून पळून जायचं की ह्या 5 लोकांना साम दाम दंड भेदाची नीती अवलंबून यांना वठणीवर आणायचं? मग ह्या 20 लोकांनी साम दाम दंडभेदाची नीती अवलंबून यांना वठणीवर आणण्यासाठी एक नियम तयार केला. जर तो प्रेमाने ऐकत नसेल तर त्याच्यावर बळजबरी करून त्याला शासन करणे व समाजात शांती निर्माण करणे, त्याला कायद्याचं स्वरूप देण्यात आलं. अशा तऱ्हेने धर्म व कायदा ह्या दोन्ही बाबीमुळे समाजव्यवस्था सुव्यवस्थित राहते. धर्माने जास्तीत जास्त लोकांचे नियमन होते, तर कायद्याच्या धाकाने 5% लोकांना वठणीवर आणून समाजाची घडी सुव्यवस्थित बसविता येते. म्हणून समाजव्यवस्था सुव्यवस्थित राहण्यासाठी धर्म आणि कायद्याची सुद्धा गरज आहे.